कुंडलीमध्ये ग्रह आहेत तसे हातामध्ये पण ग्रह आहेत. ह्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी असते की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर का तुमचं बर्थ टायमिंग चुकलं तर ग्रहाचे पोझिशन चुकलेलं असतात, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला समोरच ग्रह दिसत असतात. ॲस्ट्रॉलॉजी आणि पामिस्ट्री ह्यामध्ये अचूक जास्त कुठली विद्या आहे? बर्थ टायमिंग किती लोकांचं परफेक्ट असेल तर मी असं म्हणू शकतो की फार क्वचितांचं बर्थ टायमिंग खरंच बरोबर असेल. करेक्ट. ह्याचं कारण असं की एक तर तुमचं बर्थ झाल्यावरती तुमचं ते घड्याळ बघायला तुमची जवळची व्यक्ती नसते, कोणतरी वेगळंच असतं. त्याला काही फारसा इंटरेस्ट नसतो. मूल जन्माला येतं, त्यानंतर बरेच सोपास्कर असतात, त्यानंतर त्याला साफसफाई झाली, मूल रडवलं, त्याच्यानंतर त्याला आया किंवा नर्स टाईम बघणार एक अंदाजे टाईम दिला होतो. पामिस्ट्री जे आहे ह्याच्यावरून कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण प्रेडिक्शन्स करू शकतो किंवा लोकांना सांगू शकतो? लग्न होणार की नाही हे आपल्याला दिसतं. साधारणतः कुठल्या वयाला लग्न होणार हे आपल्याला दिसतं. लग्न टिकणार की नाही, बरं. म्हणजे सेपरेशन होणार, डिवोर्स होणार का, भांडत एकत्र राहणार का, सुखासमाधान एकत्र राहणार, हे सगळं आपल्याला दिसतं. त्याची आध्यात्मिक त्याची जे प्रगती होणार की नाही, सॉरी. आणि त्याचबरोबर त्याला ॲक्सिडेंट होणार का, त्याचं मेजर ऑपरेशन्स होणार का, त्याला पोटाचे विकार आहेत का, हाडांची दुखणी आहेत का, त्याला मसल पेन आहेत का, इंटरनल ऑर्गन्समध्ये प्रॉब्लेम, हे सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो. आता रिसेंटली एक कपल आलं होतं आणि त्या माणसाला लकवा मारला होता. माझ्याकडे जेव्हा तो आला तो माणूस अक्षर रडत होता आणि दुर्दैवाने असं झालं की त्या माणसाचा तो चांगला हायली क्वालिफाईड होता, एमफार्म झालेला, त्याची बायको चांगली शिकली होती, पण आज अशी कंडिशन की विदाऊट जॉब, विदाऊट एनी बिझनेस, तो घरामध्ये अक्षरशः कर्जबाजारी जाऊन घरातल्या सगळ्या वस्तू विकून जगतोय. त्याचा हात बघितल्यावर मला कळलं की ह्याच्या हातामध्ये खूप चांगलं होतं, पण ह्याला ब्लॅक मॅजिक झालेली आहे. त्याला जो लकवा मारला गेला होता त्याच्या कुंडली म्हणजे हाताच्या याच्याप्रमाणे त्याला लकवा मारणं हा प्रकार नसता झाला, परंतु म्हणजे तो ग्रहदोष नव्हता, पण ते ब्लॅक मॅजिकने की त्यांनी घराच्या बाहेर पडूच नाही अशा प्रकारे केलं होतं. मग कोणी केलं हे शोधण्यासाठी डाउजिंग केलं, तर त्याला 4 भाऊ होते आणि त्या 4 भावांनी 4ही भावांची नावं घेतली, तर 3 भावांच्या नावाने निघालं की त्यांनी ब्लॅक मॅजिक केली. बापरे. हे असं आहे की आपल्या पूर्वजांनी फार ज्याच्यावर संशोधन केलं आणि प्रत्येक ग्रहाचे दोष काढायला काही ना काही मंत्र त्यांनी शोधून काढले. नथिंग इज इम्पॉसिबल. एखाद्या हातामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी दिसत असतात ना, आणि त्यावेळी ते योग पण दिसत नसतात, परंतु मंत्राच्या साह्याने आणि प्रॉपर गायडन्समुळे तुम्ही त्या गोष्टी बदलू शकता अप टू सर्टन डिग्री.